श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्याकडे आला आहे. हा योगायोग नसून देवाचा इशारा आहे. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत ऐका. काय माहिती, तुम्हाला यातून खूप काही शिकायला मिळेल. तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. सोडून द्यावं. एक दोन वेळा समजावून सांगूनही पटत नसेल तर समोरच्याला समजावणं सोडून द्यावं. मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील तर पाठीमागं लागणं सोडून द्यावं. मोजकेच लोक ऋणानुबंध जुडतात. एकादशी न पटले तर बिघडले कुठं, सोडून द्यावं. एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवली तर मनावर घेणं सोडून द्यावं. आपल्या हातात काही नाही हा अनुभव आल्यावर इतरांची व भविष्याची चिंता करणं सोडून द्यावं. इच्छा आणि क्षमता यावर फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणं सोडून द्यावं. प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, आकार रंग सगळंच वेगळं, म्हणून म्हणतो तुलना करणं सोडून द्यावं. आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं सोडून द्यावं. समजलं तर ठीक, नाहीतर हेही सोडून द्यावं. उगाच टेन्शन कशाला घ्यायचं. कुणासाठी कितीही काही केलं तरी काही उपयोग नाही. आयुष्य बिंदास जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाचे मागे वाईट बोलायचे सुद्धा नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं असतं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबातच पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणांसाठी नाराज होऊन बसतात, ज्याच्याशी तुमचा काहीही संबंध नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही कोण? कुणी कितीही वाईट बोलो, कितीही वाईट करण्याचा प्रयत्न करो, आपण त्यांच्याविषयी इतरांच्या विषयी चांगलेच बोलावे. कुणाच्या आयुष्यात डोकायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चिंतायचे. कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरची सुरकत्या घालवतात, तसे शांत डोके व उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. माझं ऐका आणि वागा. जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे का? आजारपणाचा बिछाना. आपली गाडी चालविण्यासाठी चालक भाड्याने मिळतो. पैसे कमवून देण्यासाठी माणूस ठेवता येतो. पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही कधीही नेमू शकत नाही. हरवलेल्या वस्तूही सापडतात, पण एकच गोष्ट अशी आहे जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायाने पुन्हा मिळू शकत नाही, आणि ती म्हणजे आपलं आयुष्य. काळ आणि वेळ. शस्त्रक्रियेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलं ही जाणीव असते. ते असते निरोगी जगण्याचं पुस्तक. मित्रांनो, बोलत राहा, भेटत राहा. मरायचं सर्वांना आहे, परंतु मरावंसं कोणालाच वाटत नाही. आजची परिस्थिती फार गंभीर आहे. अन्न सर्वांनाच हवं आहे, पण शेती करावीशी कोणालाच वाटत नाही. पाणी सर्वांनाच हवं आहे, पण पाणी वाचवावे कोणालाच वाटत नाही. सावली तर सर्वांनाच हवी आहे, पण झाडे लावावी व ती जगवावी अशी कोणालाच वाटत नाही. सून तर सर्वांनाच हवी आहे, पण मुलगी व्हावी असं कोणालाच वाटत नाही. विचार करावा असे प्रश्न, पण विचार करावा असं कोणालाच वाटत नाही. श्री स्वामी समर्थ. नातं आणि वेळ. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादं पुस्तक असते जे की अर्धवट वाचलेलं असते. विषय हा नसतो की पुस्तक आवडलेलं नसते. विषय हा असतो की तशी परिस्थिती, काही कारणास्तव आपण वाचणं सोडून दिलेलं असतं. मग पुस्तक तसेच पडून राहते, कुठेतरी अडगळीत, रोज नजरेस पडून. पण वाचू कधीतरी निवांत म्हणून वाचायचं राहून जातं. नात्याचं पण तसंच. सुरुवातीला प्रेम असतं, आपुलकी असते. नंतर परिस्थितीमुळे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष व्हायला लागते आणि मग धूळ साचावी तशी अविश्वासाची परत मनात चढायला लागते आणि नात्यात दुरावा वाढतो. मग पुस्तकासारखंच नातं पण अडगळीत पडायला सुरुवात होते. त्यामुळे नात्याला वेळ हा हवाच. आज असलेला माणूस उत्साह असेल की नाही माहिती नाही, त्यामुळे हसून जगून घ्या. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते जिच्यात त्याचा जीव अडकलेला असतो, जो सोडवावा पण येत नाही, आणि त्या व्यक्तीबद्दल भावना तर इतर कोणाकडे व्यक्त पण करता येत नसतात. प्रत्येक आठवणात मनात जपलेली असते, कारण ते नातं आयुष्याच्या अंगणात दिसत नसलं तरी मनात मात्र खूप खोलवर रुजलेलं असतं.